नमस्कार. आपण जेव्हा मराठा साम्राज्याचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा अजोड पराक्रम. पण कोणत्याही भव्य इमारतीचा पाया हा जमिनीखाली अदृश्य असतो, पण तोच सर्वात महत्त्वाचा असतो. मराठा साम्राज्याचा पायाही एका रात्रीत रचला गेला नव्हता. तर आज आपण इतिहासाच्या त्या 200 वर्षांच्या कालखंडात जाणार आहोत, ज्या काळात शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी मराठ्यांच्या उदयाची पटकथा लिहिली जात होती. चला दख्खनच्या जडणघडणीचा हा प्रवास सुरू करूया. हे वाक्य मराठ्यांच्या इतिहासाला किती अचूक लागू होतं, नाही का? मराठ्यांचा उदय हा काही अचानक झालेला चमत्कार नव्हता, तर तो 2 शतकांचा संघर्ष, स्थित्यंतरे आणि बदलांमधून सावकाश घडलेला एक विकास होता. या काळात दख्खनच्या मातीने, इथल्या लोकांनी, परिस्थितीने स्वतःला एका मोठ्या बदलासाठी कसं तयार केलं, हेच आपण आज समजून घेणार आहोत. तर आपल्या या ऐतिहासिक प्रवासात आपण 5 मुख्य टप्पे पाहणार आहोत. सुरुवात करूया महाराष्ट्राच्या शेवटच्या स्थानिक साम्राज्यापासून. मग पाहूया ते निर्णायक वळण कसं आलं, नव्या शासकांखाली जीवन कसं होतं, त्यातून स्थानिक योद्ध्यांचा उदय कसा झाला आणि शेवटी या सगळ्यातून तो अदृश्य पाया कसा रचला गेला. परकीय आक्रमणांचं वादळ महाराष्ट्राच्या भूमीवर धडकण्यापूर्वी इथे देवगिरीच्या यादव घराण्याचा एक भक्कम आणि वैभवशाली वटवृक्ष उभा होता. यादव हे महाराष्ट्राचे शेवटचे मोठे स्वदेशी राज्यकर्ते होते आणि त्यांची राजधानी देवगिरी ही केवळ एक राजधानी नव्हती, तर ती स्थानिक सामर्थ्याचं आणि समृद्धीचं एक तळपणारं प्रतीक होती. राजा रामचंद्रांसारख्या शासकांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने तेव्हा खऱ्या अर्थाने एक सुवर्णकाळ अनुभवला होता. एका बाजूला मराठी साहित्याची अभूतपूर्व भरभराट होत होती, तर दुसरीकडे भव्य मंदिरं आणि स्थापत्यकलेचे उत्कृष्ट नमुने तयार होत होते. इतकंच नाही, तर स्थिर कृषी व्यवस्था आणि प्रगत जल व्यवस्थापनामुळे राज्यात एक प्रकारचं स्थैर्य आणि समृद्धी नांदत होती, ज्यामुळे देवगिरी हे केवळ राजकीयच नव्हे, तर एक तेजस्वी सांस्कृतिक केंद्र म्हणूनही ओळखलं जात होतं. आणि ही गोष्ट इतिहासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. यादवांनी मराठी भाषेला केवळ राजाश्रय दिला नाही, तर त्यांनी तिला प्रशासनाची, राज्यकारभाराची भाषा बनवलं. हा एक असा निर्णय होता ज्याने एका प्रादेशिक आणि सांस्कृतिक अस्मितेचा पाया घातला. याच पायावर पुढे मराठा स्वओळखीची इमारत उभी राहिली, जी अनेक वादळं झेलूनही टिकली. पण म्हणतात ना, प्रत्येक सुवर्णकाळावर कुठेतरी एक सावट असतंच. यादवांनी निर्माण केलेलं हे स्थैर्य आणि समृद्धी फार काळ टिकू शकली नाही, कारण उत्तरेच्या क्षितिजावर दिल्ली सल्तनतच्या रूपाने एक काळं ढग दाटून आलं होतं, जे महाराष्ट्राच्या इतिहासाला एका विनाशकारी वळणावर घेऊन जाणार होतं. हे सगळं किती झपाट्याने घडलं हे या तारखांवरून आपल्या लक्षात येतं. इसवी सन 1296 मध्ये अल्लाउद्दीन खिल्जीच्या पहिल्या हल्ल्याने राज्याच्या आर्थिक आणि लष्करी कण्यालाच एक जबरदस्त हादरा बसला. आणि त्यानंतर अवघ्या एका दशकात मलिक काफूरच्या दुसऱ्या आक्रमणाने महाराष्ट्रातील कित्येक शतकांच्या स्वदेशी राजवटीचा सूर्य कायमचा मावळला. या आक्रमणांचा परिणाम केवळ राजकीय नव्हता, तो त्याहूनही खोल होता. जे देवगिरी एकेकाळी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं, शक्तीचं आणि समृद्धीचं प्रतीक होतं, तेच आता परकीय सत्तेच्या शोषणाचं केंद्र बनलं. राज्याची तिजोरी लुटली गेली, सत्ता कोसळली आणि स्थानिक जनतेवर क्रूरपणे कर लादले गेले. या विधानाचं महत्त्व आपण समजून घ्यायला हवं. राजकीय पोकळी म्हणजे काय? याचा अर्थ केवळ एका राजाचा किंवा राजवटीचा अंत नाही, तर संपूर्ण प्रदेशातून स्थैर्य आणि सुरक्षितता नाहीशी होणं. यादवांच्या पतनानंतर दख्खनमध्ये अशीच एक पोकळी निर्माण झाली, ज्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अस्थिर झाला आणि बाह्य शक्तींसाठी एक खुलं रणांगण बनला. आणि याच पोकळीत भविष्यातील संघर्षांची बीजं पेरली गेली. यादवांच्या पतनानंतर ही राजकीय पोकळी भरून काढली ती दिल्लीच्या तुघलक घराण्याने. त्यांनी दख्खनवर आपली पकड घट्ट केली आणि त्यांच्या राजवटीने महाराष्ट्राच्या जीवनात आणखी एक मोठी उलथापालथ घडवून आणली. आणि मग आला मोहम्मद बिन तुघलकाचा तो प्रसिद्ध किंवा कुप्रसिद्ध म्हणा निर्णय. संपूर्ण साम्राज्यावर अधिक चांगलं नियंत्रण ठेवण्याच्या महत्वाकांक्षेने त्याने आपली राजधानी दिल्लीहून थेट देवगिरीला हलवली आणि तिचं नाव ठेवलं दौलताबाद. पण हा निर्णय म्हणजे एक प्रशासकीय शोकांतिका ठरला, ज्यामुळे दिल्ली आणि दख्खन हे दोन्ही प्रदेश अक्षरशः उद्ध्वस्त झाले. या सक्तीच्या स्थलांतरामुळे हजारो लोकांना अमानुष हालअपेष्टा आणि यातना सहन कराव्या लागल्या. इतिहासकार जियाउद्दीन बर्नी याने याला प्रशासकीय अहंकाराचं प्रतीक म्हटलंय, आणि ते अगदी बरोबर होतं, कारण या एका निर्णयाने शासक आणि जनता यांच्यातील दरी आणखीनच वाढवली. पण इतिहासाची गंमतच ही आहे,
कधीकधी विनाशामधूनच नवनिर्माणाची बीजं रोवली जातात. तुघलकांच्या या दडपशाहीने आणि गोंधळाने नकळतपणे मराठ्यांच्या उदयासाठी जमीन तयार केली. तुघलकांनी स्वतःच्या सोयीसाठी जे रस्ते आणि किल्ले बांधले तेच पुढे मराठ्यांची शक्तिकेंद्र बनली. सततच्या अस्थिरतेमुळे स्थानिक लोकांना स्वतःच्या संरक्षणासाठी शस्त्र हाती घ्यावी लागली आणि यातूनच लहान लहान लढवय्या घराण्यांचा उदय झाला. आणि याच काळात त्यांनी घोडदळाचं महत्त्व आणि त्याचे डावपेच ओळखले, जे कौशल्य पुढे मराठ्यांचं सर्वात मोठं शस्त्र बनलं. तुघलकांची ही अव्यवस्थित आणि दमनकारी राजवट फार काळ टिकणारी नव्हतीच. दख्खनच्या मातीत असंतोष धुमसत होता आणि लवकरच त्यातून एका यशस्वी प्रादेशिक बंडाचा जन्म झाला, ज्यामुळे सत्तेची समीकरणं पुन्हा एकदा बदलली. ते वर्ष होतं इसवी सन 1347, दख्खनच्या इतिहासाला कलाटणी देणारं वर्ष. हसन गंगू बहमनी नावाच्या एका सरदाराने तुघलकांच्या कमकुवत सत्तेविरुद्ध यशस्वी बंड पुकारलं आणि गुलबर्गा इथे स्वतंत्र बहमनी सल्तनतची स्थापना केली. या एका घटनेने दख्खनला दिल्लीच्या थेट नियंत्रणातून मुक्त केलं. हा बदल मराठ्यांच्या भविष्यासाठी एक मोठी संधी घेऊन आला. बहमनी सुलतानांना आपलं राज्य टिकवण्यासाठी आणि चालवण्यासाठी स्थानिक लष्करी मदतीची नितांत गरज होती. आणि ही गरज कोणी पूर्ण केली तर आपल्या मराठा सरदारांनी. त्यांना मोठ्या प्रमाणात सैन्यात भरती करून घेतलं गेलं, जहागिरी आणि वतनं देण्यात आली. यामुळे त्यांची केवळ आर्थिक आणि सामाजिक ताकदच वाढली नाही, तर त्यांना राज्यकारभाराचा आणि मोठ्या लष्करी मोहिमांचा प्रत्यक्ष अनुभव मिळू लागला. मोरे, घाटके, निंबाळकर, जाधव आणि अगदी भोसले यांसारख्या घराण्यांनी याच काळात आपलं कर्तृत्व सिद्ध करायला सुरुवात केली. इतिहासकार रिचर्ड ईटन यांचं हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणतात की ही पहिलीच वेळ होती जेव्हा मराठा योद्धे केवळ विखुरलेले स्थानिक लढवय्ये न राहता एका मोठ्या, संघटित आणि व्यावसायिक लष्करी व्यवस्थेचा अविभाज्य भाग बनले होते. बहमनी सल्तनत त्यांच्यासाठी जणू एक लष्करी प्रशिक्षण शाळाच ठरली, जिथे भविष्यातील स्वराज्य स्थापनेचे धडे नकळतपणे दिले जात होते. तर 14व्या शतकाच्या अखेरीपर्यंत आपण आलो आहोत आणि या 200 वर्षांच्या उलथापालथीने, विध्वंसाने आणि संघर्षाने महाराष्ट्राचा राजकीय आणि सामाजिक चेहरामोहरा पूर्णपणे बदलून टाकला होता. याच काळात मराठा शक्तीच्या भव्य इमारतीसाठी एक मजबूत पण अदृश्य पाया रचला जात होता. जरा विचार करा, 200 वर्षांपूर्वी काय होतं आणि आता काय आहे. तेव्हा होतं यादवांचं एक संध स्वदेशी राज्य. आता होती गुलबर्ग्याहून राज्य करणारी परकीय संस्कृतीची बहमनी सल्तनत. पण त्याचवेळी एक मोठा बदल झाला होता. स्थानिक मराठा सरदार आता केवळ छोटे जमीनदार राहिले नव्हते, तर ते या नव्या सत्तेतील महत्त्वाचे लष्करी भागीदार बनले होते, ज्यांच्याशिवाय सल्तनतचा कारभार चालणंच अशक्य होतं. आणि ह्याच अनुभवाच्या भट्टीतून मराठ्यांच्या त्या अद्वितीय युद्धतंत्राचा जन्म झाला. सुलतानी सैन्यात राहून त्यांनी घोडदळाचे वेगवान हल्ले शिकले. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांतील किल्ल्यांचा वापर करून बचावात्मक युद्धात ते निष्णात झाले आणि या दोन्हींचा मिलाप करून शत्रूवर विजेच्या वेगाने हल्ला करून परत फिरण्याचं तंत्र त्यांनी विकसित केलं. हेच ते जगप्रसिद्ध तंत्र जे पुढे गनिमी कावा म्हणून ओळखलं गेलं. म्हणजे बघा, इसवी सन 1400 पर्यंत परिस्थिती किती विलक्षण तयार झाली होती. सत्ता परकीय सुलतानांची होती, पण त्या सत्तेचा लष्करी कणा होते स्थानिक मराठा सरदार. जमीन त्यांची, रक्त सांडणारे ते, पण राज्य मात्र दुसऱ्यांचे. ही विखुरलेली पण प्रचंड सामर्थ्यशाली शक्ती, ही धुमसणारी अस्मिता आता केवळ एकाच गोष्टीची वाट पाहत होती, एका अशा नेतृत्वाची जी या विखुरलेल्या मोत्यांना एकत्र करून स्वराज्याची एक अखंड माळ तयार करेल. आणि तो क्षण आता फार दूर नव्हता.